जय श्री कृष्ण मित्रांनो, आज सुद्धा आम्ही आहोत कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमधील बिदर येथील नरसिंह मंदिर या ठिकाणी आज आम्ही जाणार आहोत। आणि सोबत जे काल होते तेच आज सुद्धा आहेत, राहुल, आमचे राजे आणि पेटकर सर सगळेच आहेत सोबत। तर चला आज जाऊयात नरसिंह मंदिर। समोर आहे नरसिंह मंदिरचा एंट्री आणि ह्या आहेत थोड्याशा पायऱ्या ज्या की आपल्याला चढायच्या आहेत आणि त्या चढल्यानंतर वरतीच आहे मंदिर। वरती पायऱ्या चढताना हे आहे काही लहान मुलांसाठी खेळण्याचे आयटम्स छान असे। त्या ठिकाणी आहे आंघोळ करण्याची जागा आणि या ठिकाणी आहे चेंजिंग रूम। आधी आपण पाय धुवून घेऊयात त्या पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊयात। आणि आमचे राजे तोंड वगैरे धुवून केस वगैरे धुवून मस्त रेडी दर्शनासाठी। आणि आमचा राहुल गेला आता तोंड वगैरे धुण्यासाठी। आणि आमचे पेटकर साहेब पण आहेत, ते बघा। आणि या ठिकाणी आहे मंदिर आणि या पायऱ्या खाली उतरण्यासाठी। आणि समोर या मंदिर जे समोर दिसत आहे तुम्हाला, त्या मंदिराच्या वरती तुम्हाला माकड दिसत आहेत, वानर दिसत आहेत। ते दोन्ही वानर कसे मस्ती करत आहेत बघा, हे बघा। खूप जोरात मस्ती चालू आहे दोघांची, बराच वेळ झाला ते मस्ती करतात दोघं पण। आणि इकडे पण बसलेले आहेत दोन। खूप सुंदर झाडी आहे आणि डोंगराळ भाग आहे। पुढे या साईडला लेफ्ट साईडला आहे तिकीट काउंटर, म्हणजे एंट्री पास घेतल्याशिवाय आतमध्ये एंट्री भेटत नाही। त्याच्यामुळे आधी एंट्री पास काढावा लागतो आणि त्याच्यानंतर एंट्री भेटते। हे जे समोर डोंगरामध्ये दिसत आहे त्या ठिकाणी आहे मंदिर मधून। चला बघूया। या मंदिराचे दर्शन करून नंतर जावं लागतं आतमध्ये। हा आहे मेन एंट्रन्स मंदिराचा। बघूयात आपल्याला आतमध्ये जाऊ देतात का नाही ते। आत्ताच आम्ही विचारलं तर मंदिर बंद झालेलं आहे। फक्त आता जे भाविक दर्शन केलेले आहेत ते आता सध्या बाहेर येत आहेत, पण आतमध्ये जाण्यासाठी एंट्री बंद झालेली आहे। त्याच्यामुळे आता आपण आतमध्ये जाऊ शकत नाही। तर मित्रांनो
आमचं नरसिंह मंदिरचं दर्शन झालं नाही, कारण की आम्ही थोडंसं उशिरा पोचलो. 5 वाजता मंदिर बंद होतं आणि आम्ही पोचलो जवळपास 5:15 वाजता. 15 मिनटाचा फरक पडला, पण ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण मंदिराला भेट देऊ. खूप छान मंदिर आहे हे, कारण या ठिकाणी आहे पाण्यातून जाण्याचा रस्ता, म्हणजे पाणी आहे आणि असं एक जवळपास कमरेपर्यंत पाणी आहे. कमरे इतक्या पाण्यामधून आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि पूर्ण वरून डोंगर आहे, म्हणजे डोंगराचा जो भाग असतो त्या भागातून आपल्याला आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री करायची असते. तर चला नेक्स्ट टाईम आपण दर्शन करूया नरसिंह मंदिरचे. मोठा आहे राहून फेकायचं नाही, टाकावं लागतं असं. एक करा असं, हां, म्हणजे येऊन घेऊन पोट भरलंय. इकडे इकडे मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो एका प्रसादाच्या दुकानामध्ये आणि आता आमची सर्वांची शॉपिंग चालू आहे, म्हणजेच प्रसाद वगैरे घेणं चालू आहे. आणि आजच्या ब्लॉगला इथेच थांबूयात आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.